नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संघर्षाची सुरुवात आधी मनात होते. आजचा श्लोक तो संघर्ष पुढे कसा दिसायला लागतो हे आपल्याला सांगतो. संजय उवाच दृष्टा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्यं राजा वचनं ब्रवीत. या श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतो, दुर्योधन पांडवांची सेना पाहतो. ती व्यवस्थित शिस्तबद्ध उभी असलेली आहे. ते पाहून तो थेट युद्ध करत नाहीये. तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जात आहे आणि त्यांच्याशी बोलायला लागतो. बाहेरून पाहिलं तर दुर्योधन खूप पॉवरफुल आहे. मोठी सेना त्याच्याकडे आहे, पण आतून तो थोडासा अस्वस्थ होतो. पांडवांची तयारी पाहून त्याच्या मनात शंका येते, भीती येते. म्हणून तो आधी आपल्या गुरूंकडे जातो. आपल्या आयुष्यातही असंच होतं नाही का? आपण बाहेरून कॉन्फिडंट दिसतो, पण आतून मनात प्रश्न असतात. तेव्हा आपण कोणाशी तरी बोलतो, सल्ला घेतो, पण हलकं करतो. हा श्लोक आपल्याला तेच सांगतो. भीती येणं चूक नाही, पण ती स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणून अध्याय 1 श्लोक 2 आपल्याला हे दाखवतो, संघर्ष सुरू झाला की मन हलायला लागतं आणि त्या हालचाली आपल्या पुढच्या निर्णयांना आकार देतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू दुर्योधन नेमकं काय बोलतो. अध्याय 1 श्लोक 3. धन्यवाद. पुन्हा भेटू.